संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना ऊत आला आहे। 40 वर्ष सत्तेचा उपभोग घेतलेल्या गटाविरोधात मुस्लिम समाजामध्ये संताप निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे। अपक्ष नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे पती शौकत जहागीरदार यांनी माजी आमदारांवर थेट आरोप करत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे। संगमनेरमध्ये यंदाची निवडणूक चुरशीची होत असताना मुस्लिम समाजाचा सूर ठाम दिसत आहे। जातीच्या नावावर आमच्याकडून वर्षानुवर्ष फक्त मते घेतली, पण काम काहीच नाही। समाजानं यंदा मोठा निर्णय घेत शौकत जहागीरदार यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका जाहीर केली आहे। शौकतभाई सत्तेत नसतानाही आमची कामं त्यांनी केली, त्यामुळे आम्ही यावेळी त्यांच्याच सोबत आहोत। या दरम्यान नागरिक अजून काय बोलले पाहूया। कुछ सोचता नहीं है, घर पर के काम की नहीं है, हमारे बाल बच्चों की परेशान चले, काम धंधे नहीं है और बहुत मुसीबत हम पे कैसे रह रहे हैं हमको पता है। पर शौकत जहागीरदार को हमको मत देना है, उनको निवड़ के लाना है हमको। हमारी मुश्किल बहुत परेशान में हमारी अभी लोगों के धारणा वर्तन के काम चल रहे, पर हम मुश्किल में बहुत है। आज हमारे रहने की भी पोजीशन नहीं है, हमारी घर को भी हमको मांगते हैं तो हमको घर को भी मंजूर नहीं करते हैं। हमको घर पर 40 साल से हम मंजूर कर रहे हैं, हमको घर को चाहिए तो एक घर को भी मंजूर नहीं कर रहे। उससे ना हमारा एक चिन्ह के लेकर आएंगे हम शौकत जहागीरदार को, हमारा उनका काम करके दो, बात करेंगे शौकत नहीं करेंगे। अभी तक के तो वो करते आए हैं, अभी उनके हाथ में सत्ता है, बात तो करेंगे, भरोसा है हमको। शौकत भाई को हम पाठुंबा दे रहे हैं, वो नहीं भी निवड़ के आए तो हमारा सब काम करते करके हमने उनको खड़े करेला है। हमको बहुत मदद करते हैं, गरीबों को बहुत मदद करते हो। या ठिकाणी 40 वर्ष झाले आमचा इस्लामपुरा प्रमोशन कॉलनी या ठिकाणी घरकुल नाही भेटलंय। नाटकी नाल्यामध्ये असे कचरा और त्या व्यवस्था नाही आहे। इथले मागणी आमची अशी, आमचे शौकतभाई जहागीरदार यांनी निवडणूक न लढवता काम केलेले, आम्ही मुस्लिम समाज पूर्ण त्यांच्या पाठीमागं आहे। आणि STV प्लॅन जोरा नाक्यावर आणणारे हेच होते। जोरा नाक्यावर पोरांना खेळायला गार्डन नाहीये, हर एक वस्तू नाहीये पोरांना। आमच्या समाजाला काहीच नाहीये, रस्ते नाहीये, पोरांना बारीक पोरांना शाळा नाहीये। आम्ही यांना पाठवून पदांनी विजय करणार आहे। दरम्यान माजी आमदाराकडून आमच्या भागावर जबरदस्तीनं STP प्लांट लादण्याचा प्रयत्न झाला। माझ्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हा प्लांट दुसऱ्या ठिकाणी हलवला गेला, अशी माहिती शौकत जहागीरदार यांनी दिली। पाहुयात जहागीरदारांनी काय प्रतिक्रिया दिली। 2025च्या संगमनेर नगरपालिकेच्या इलेक्शनच्या जेव्हापासून पडगम वाजायला लागले, मी यावेळेस ठरवलं होतं की मागच्या वेळेस माझी थोडक्याहून संधी गेली होती, तर यावेळेस थांबून घ्यावं। पण समाजामध्ये फिरत असताना एक लक्षात आलं की समाजाच्या सर्व लोकांनी मला मागणी केली की मागच्या वेळेस आमच्याकडून चुकलं शौकतभाई, आता ह्या वेळेस ही संधी आम्ही आपल्या हातातून जाऊ द्यायची नाही। कारण त्या 19,000 मुस्लिम समाजाचं मतदान असताना कुठल्याही पक्षाने आपल्या मुस्लिम समाजाचा प्रतिनिधी निवडला नाही। आणि आता आम्हाला संगमनेर नगरपालिकेमध्ये आमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरता आमचा प्रतिनिधी असला पाहिजे, अशी विनंती जेव्हा समाज मला करायला लागला, तर मी ठरवलं का समाजाकरता यावेळेस माझी पत्नी आलिया जहागीरदार म्हणजे ती काय आणि मीच उभा आहे, अशा पद्धतीने मी माझ्या सगळ्या घरच्या लोकांना, माझ्या सगळ्या खानदानातल्या लोकांना जेव्हा एकदा बोलून माहिती घेतली, तर त्यांनी सांगितलं की आता समाज जागृत झालेला आहे, आपला समाज एकत्र झालेला आहे। जर आपल्या समाजावर आपला प्रतिनिधी निवडून येत असेल, तर तुम्ही तुमच्या सुविज्ञ पत्नीला आलिया जहागीरदारला उभंच केलं पाहिजे। आणि सगळ्या धर्मांना मानणार आहे, सगळ्या धर्मात उठणारा बसणार आहे, म्हणून मी एक काम करणार आहे। मी काही ठेकेदार नाही, मी कुठला कॉन्ट्रॅक्टर नाही, मला तिथं फक्त कामच करायला जायचे। मला पैसे कमवायला माझ्याकडे खूप साधनं आहेत, खूप माझे देवाने दिलेली परिस्थिती चांगली। सर्वात अडचणीचा विषय होता STP प्लॅनचा। STPच्या जी कमिटी होती, ती कमिटी 40 दिवसापासून उपोषणाला बसलेली होती आणि त्यांना कोणीही जात नव्हते। ह्यांनी त्यावेळेस ह्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबेनी आमच्या समाजाला, हे अनपढ आहे, अशिक्षित लोक आहे, यांचे
आणि इतकी हीन टीका या दुर्गाताईंनी केलेली होती आणि म्हणून समाज चिडून उठला होता. आणि त्याच्या जेव्हा चिडून उठल्यानंतर त्यांनी मला बोलवलं का आता शोकतभाई तुम्हालाच यावं लागेल, हा एसटीबीचा प्लॅन आम्हाला कुठल्याही परिस्थितीत थांबवावं लागेल, आमच्याकडे पैसे नाही दुसरीकडे जागा घ्यायला. यांनी आमचे ते सगळे नगरसेवक हातबल झालेले, हे नगरसेवकांना कल्पना नव्हती की त्यांनी सह्या केल्या त्या एसटीपीच्या प्लॅनला. आणि आता ह्याला रद्द कोण करणार, थांबवणार कोण? आणि त्यावेळेस मी सर्व समाजाला बरोबर करून 10,000 लोकांचा मोर्चा काढून त्यांना दाखवलं का बघ किती अनपढे डॉक्टर, किती वकील, किती जज, किती मुस्लिम समाजामध्ये. एवढ्या चांगल्या समाजामध्ये प्रगती होत असताना यांनी इतकी हीन वागणूक आमच्या समाजाला दिली. आणि म्हणून समाजाने मागणी केली की काही झालं तर आम्ही मुस्लिम समाज तुम्हाला निवडून देणार आणि तुम्ही तुमच्या सुविधा पत्नीला फॉर्म भरायला लावा. आणि मी फॉर्म भरल्यानंतर मी जेव्हा समाजात फिरलो, मी घर घर फिरलो, तर सर्वांनी मला उत्कृष्ट साथ दिली. तर ते म्हणे आता ह्या वेळेस नाही, या वेळेस 100% शौकतभाई तुम्हाला साथ देणार. आणि मला खात्री आहे की माझा हिंदू समाज, माझा मुस्लिम समाज, माझा वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, सर्व समाजाच्या लोकांनी मला सांगितलं की शौकतभाई आता यावेळेस संधी सोडायची नाही आणि यावेळेस तुम्हाला हमखास आम्ही ही वरची खुली देणार आणि तुम्हाला निवडून आणणार. संगमनेरमध्ये राजकीय समीकरणं झपाट्यानं बदलत असताना मुस्लिम समाजाचा कल कोणत्या दिशेनं झुकतो आणि जहागीरदारांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. युनिक न्यूज, संगमनेर.